नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका विषय सामाजिक शास्त्र, यामध्ये इतिहास, नागरिक शास्त्र आणि भूगोल या 3 विषयाचा पेपर आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। विभाग 1 इतिहास। प्रश्न पहिला, कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवड व वाक्य पुन्हा लिहा। सविनय कायदेभंगाच्या काळात टिंबटिंब या शहरात सरकारने मार्शल लॉ जारी केला। उत्तर सोलापूर। नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने टिंबटिंब व टिंबटिंब ही बेटे जिंकून आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली। उत्तर अंदमान व निकोबार। 3 बिहारमध्ये टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी सरकारविरुद्ध मोठा उठाव केला। उत्तर बिरसा मुंडा। नावेली। सोमवंशीय मित्र मासिकातून मुरळी जोगतिनी यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे। उत्तर शिवराम जानबा कांबळे। पाकिस्तानची कल्पना मांडणारे। उत्तर हरिसिंग। गोवा काँग्रेस समितीची स्थापना करणारे। उत्तर डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संघटना मुंबईत स्थापन केली। पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। पीटर अल्वारिस, महादेव शास्त्री जोशी, नाग गोरे। गोवा मुक्ती संग्रामातील महाराष्ट्राचे सत्याग्रही, पत्नी सुधाताई, सेनापती बापट। काँग्रेस समाजवादी पक्षाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी आणि लालबहादूर शास्त्री। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। व्हिडिओ आवडल्यास मित्रांमध्ये शेअर करा। बाबू गेनू यांचे कोणते कार्य राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले? 25 ते 30 शब्दात उत्तर लिहायचे या ठिकाणी। प्रश्न ब, खालील विधाने सहकाराने स्पष्ट करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू केली, याचे कारण आपल्या या ठिकाणी लिहायचे आहे। मित्रांनो, हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही, याचे कारण या ठिकाणी दिलेले आहेत। भाग 2 नागरिकशास्त्र। प्रश्न तिसरा अ, शोध व लिही। भारताच्या न्यायव्यवस्थेचे स्वरूप, दिवाणी कायदा व फौजदारी कायदा। महाराष्ट्र राज्यासमोरील मोठी आव्हाने, गुन्हेगारी आणि दुष्काळ। जिल्हा न्यायालयांच्या न्यायाधीशाची नेमणूक यांच्याकडून होते। उत्तर जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपाल न्यायाधीशांचा सल्ला घेतात। पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे। प्रमुख नागरी सेवा, भारतातील प्रशासकीय सेवा, भारतातील विदेश सेवा, भारतातील पोलीस सेवा आणि भारतातील महसूल सेवा। प्रश्न क, संकल्पना स्पष्ट करा। नोकरशाही। नोकरशाही ही कायमस्वरूपी कार्यरत असणारी यंत्रणा आहे। प्रत्येक निवडणुकीनंतर प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ बदलू शकते, पण त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणारी नोकरशाही बदलत नाही। अचूक पर्यायासमोरील चौकटी टिक कर। औद्योगिक विकासावर पुढीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? उत्तर हवा। समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार टिंबटिंब घटकावर अवलंबून असतो। उत्तर साक्षरता। खालीलपैकी कोणत्या घटकाचा नकाशा हा बृहत्तम नकाशा असेल? उत्तर देऊळ। सत्य की असत्य ओळख व असत्य विधाने दुरुस्त करून लिही। भारत हा उद्योगप्रधान देश आहे। सत्य। साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते। असत्य। खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही। असत्य। एका वाक्यात उत्तरे लिही। मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र म्हणजे काय आणि उद्योग म्हणजे काय? अंकप्रमाण म्हणजे काय? आता थोडक्यात उत्तरे लिहायची आहे। लघु उद्योगाची 3 वैशिष्ट्ये, कमी भांडवल, कमी मजूर आणि साधी निर्मिती प्रक्रिया। प्रश्न दुसरा, ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते? ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, त्यामुळे। प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहायची आहे। जसे आपण वैज्ञानिक कारणे लिहितो, शास्त्रीय कारणे लिहितो, तसे भौगोलिक कारणे। शेत जमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंद केली जाते, याचं भौगोलिक कारण आपल्याला लिहायचं आहे। नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते। आता फरक स्पष्ट करा असा प्रश्न आहे। कमी लोकसंख्या आणि जास्त लोकसंख्या याच्यातील फरक काय आहे?
आणि कृषीपूरक उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग या दोन उद्योगामधील फरक या ठिकाणी लिहायचा आहे आपल्याला. सविस्तर उत्तर लिहा. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत आपल्याला यायचे. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक जसे की भांडवल, त्यानंतर मजूर, तंत्रज्ञान इत्यादी. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.